सर आता मी एस-पी सरांना निवेदनासाठी आले होते की आमरण उपोषण सरांनी मला शब्द दिलाय की मी उद्या म्हणजे त्याला अटक करेल आणि मी त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल आणि त्याचे अकाउंट पण सील करेल. पण सर उद्या जर 1 वाजेपर्यंत त्याला अटक नाही झाली तर सर मी आणि माझे छोट्या मुलांसोबत आणि माझ्या फॅमिली सोबत मी आमरण उपोषणाला बसणार आहे सर. कारण की मला न्याय पाहिजे सर. आज 13 दिवस जामीन फेटाळून सुद्धा मला न्याय मिळत नाही. तो मोकाट फिरतोय सर. त्याला मेडिकल रजा भेटलेली आहे. त्या कोणत्या बेसवर त्याला मेडिकल रजा दिली आणि ते म्हणजे जीएसटी विभाग पण त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतलेले नाही सर अजून पण. तर एस-पी सरांना म्हणजे उद्या 1 वाजेपर्यंत जर त्याला अटक नाही केली तर मी माझ्या फॅमिली सोबत आणि माझ्या छोट्या मुलांसोबत उपोषणाला बसणार आहे. आणि गृहमंत्री आणि सुमित्राताईकडे मला एवढीच मागणी आहे की माझी मदत करावी त्यांनी आणि मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही उपोषणाला बसणार आहात. पोलीस प्रशासनावर आपला विश्वास नाही. नाही सर, आजपर्यंत मी आज 13 दिवस झाले त्याची जामीन फेटाळून सर विश्वासच ठेवला मी त्याच्या. आजपर्यंत पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवला होता की करतील कारवाई, पण आजपर्यंत पण काही ऍक्शन घेतलेली नाही. अजून पण आरोपी मोकाट फिरतोय मेडिकल रजा टाकून. तर मग त्यासाठी आज पण मला न्याय मिळण्यासाठी सर मी माझ्या मुलांसोबत आणि फॅमिली सोबत आमरण उपोषणाला बसणार आहे उद्या.